नाहीतर नोकरी सोडूनच दे, तुझा संसार करतो आपला. हा हे बघ, आमचं काय करायचं आम्ही बघून घेऊ, पण अगं ही अशी जीव टांगणी लावणारी नोकरी नको करू बाळा. आई, हे बघ मला कळते, पण नोकरी नाही सोडता येणार. का नाही सोडू शकत? तुला तुझा जीव, तुझा संसार महत्वाचा नाही वाटत का? आणि अगं मला तुम्ही दोघीच आहात ग आधाराला. होय आई, माहितीये मला, पण ही फक्त माझी नोकरी नाही, माझा अभिमान आहे, कर्तव्य आहे माझं. आणि मी अशा माणसाबरोबर संसार करते ज्याला लोकांची कामं करायला आवडतात. उलट माझ्यावरची जबाबदारी अजून वाढली. सत्यासारख्या प्रामाणिक आणि सज्जन माणसाचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश. सदरक्षणाय खलनिग्रहणाय, हेच तर ब्रीद असतं ना पोलिसांचं. आई, खाकी वर्दी अंगावर चढवली ना, लय अभिमान वाटतो ग. एक विचारू आई? विचार. पप्पांना माझं लय अभिमान वाटलं असतं ना, मी त्यांना चुकीचं ठरवलं म्हणून? असते असते तर त्यांना लय कौतुक वाटलं असतं बघ तुझं. काय वाघमारे मॅडम, कशी काय तब्येत आता? बरं वाटतंय आता. आहे ना? मला थोडं चेकअप करायचंय, तुम्ही थोडं बाहेर बसून घेताय? होय. पप्पा, काय हो तुम्ही सगळ्याशी बाहेर का थांबलाय? ती डॉक्टर चेकअप साठी आलेत म्हणून बाहेरून बसलो आम्ही. चेकअप? बर ठीक आहे, मी बघतो. दाजी, डॉक्टर चेकअप करायला आत गेलेत, तोपर्यंत आपल्याला आत जाता येणार नाही. देवा, माझ्या मंजूच्या बाबतीत सगळं नीट असू दे.